महायुतीत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग। आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची लोकभवनमध्ये होणार महत्त्वाची बैठक। ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा उधाण। शिवसेना उभाटाचे 7 खासदार आणि 16 आमदार वेगळा गट बनवत असल्याच्या शिवसेनेच्या तुमानेंचा दावा। येत्या 19 जूनला शिवसेना उभाटाचा वर्धापन दिवस। पक्षफुटीच्या चर्चेवर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। किती खासदार उपस्थित राहणार याची चर्चा शिगेला। शिवसेना उभाटाची आज राज्यभरात आंदोलनाची हाक। अटी शर्ती न लावता शेतकरी कर्जमुक्ती करण्याची मागणी। कोकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचं आज नागपुरात आंदोलन। संविधान चौकात होणार आंदोलन। आजपासून आरटीओ कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाची हाक। विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप। आरटीओ कार्यालयाचं कामकाज होणार ठप्प। पावसानं ओढ दिल्याने मुंबईकरांवर वाढलं पाणी कपातीचं संकट। 20 जून नंतर पाणी कपातमध्ये होणार आणखीन वाढ। पुण्यात सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ। सीएनजी प्रति किलो 95.75 पैशांना मिळणार। 2 महिन्यात 5व्यांदा दरवाढ। एसटीची 10% हंगामी भाडेवाढ आणखीन महिनाभर राहणार कायम। 15 जुलैपर्यंत वाढीव दरानेच करावा लागणार प्रवास। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल येण्याची शक्यता। राजकीय वैरातून 35 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून केल्याचा सीबीआयचा दावा। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। ऑपरेशन टायगरवरून सध्या चर्चा होते आणि त्याचीच आपण पहिली बातमी बघणार आहोत। ऑपरेशन टायगरवरून आता सामना अग्रलेखामधून सरकारवरती सडकून टीका करण्यात आली आहे। सत्ताधारी मंडळी सध्या विरोधी पक्ष फोडण्याचा त्यांचा उद्दामपणा थांबवायला तयार नाहीत। तृणमूल तोडली, आता आम्ही पुन्हा शिवसेना तोडू अशा वल्गना भाजप आणि त्यांच्या मिंध्यांनी सुरू केलंय। ते म्हणे ऑपरेशन टायगर आहे अशी घणाघाती टीका सामनामधून सत्ताधारी भाजपावरती करण्यात आलेली आहे। तसंच महाराष्ट्रात आणि देशात लबाड लाडग्यांचं राज्य सुरू आहे आणि हे ऑपरेशन टायगर करायला निघालेत असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। भारतीय संविधानातील 10व्या अनुच्छेदानुसार पक्षांतर किंवा कोणत्याही प्रकारच्या फुटीला मान्यता नाही। कोणी 2/3 आकड्यात फुटलं असलं तरी सुद्धा लोकसभा किंवा विधानसभा अध्यक्षांना या फुटीरांना स्वतंत्र गट वगैरे म्हणून मान्यता देण्याचा अधिकार नाही। पण लोक फुटतायत आणि अध्यक्षांच्या दारात जाऊन आम्ही फुटलो मान्यता द्या असं सांगतायत असा जोरदार टोला देखील लगावण्यात आलेला आहे। तसंच अध्यक्षही बेकायदेशीर कृत्यामध्ये उघड सहभागी होताना दिसत आहेत। सामनामधून सत्ताधाऱ्यांवरती ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरून थेट प्रहार करण्यात आलाय। म्हणतोय की त्यांनी असं विधान केलेलं नाही आणि त्यांनी अशा प्रकारचं विधान कधीही ते करणार नाहीत। उलट त्या खासदारांच्या बैठकीत ते स्वतः प्रत्येक खासदाराशी संवाद साधत होते आणि त्यांच्या अडचणी समजून घेत होते। कुणी जर अशा प्रकारे अफवा पसरवत असतील ते तर चुकीचं आहे। भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व देशभरातल्या मिंदे गटांना काय काम उरलेलं नाही, पण ह्याचा परिणाम देशाच्या राजकीय प्रकृतीवर होणार हे लक्षात घ्या। कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रादेशिक पक्षांची विश्वसनीयता कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का? टीएमसीचे खासदार तुम्हाला काय वाटतं, भाजपची विश्वसनीयता राहिली आहे का? भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता राहिली आहे का असं तुम्हाला म्हणायचं का? याचा अर्थ एकट्या नरेंद्र मोदी, अमित शहा, शुभेंदू अधिकारी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पक्ष हेच विश्वासपात्र उरले आहेत का? तुमच्या पक्षाचे खासदार फुटल्यानंतर
तुमच्या पक्षाला मतदान करताना पुढच्या वेळेस लोक विचार करतील की या पक्षाचे खासदार फुटतात? अजिबात नाही. असं कशाला विचार करतील? उलट हे जे पक्ष फोडतायत पैसे देऊन त्यांना जोड्याने मारतील. आज थोडे लोक दबलेले आहेत आणि ह्यांना जोड्याने मारण्याचीच लायकी आहे लोकशाहीमध्ये. न्याय मिळत नाही न्यायालयामध्ये, निवडणूक आयोगामध्ये. सगळे घरगड्यासारखे काम करतायत 12 वर्षापासून आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय. कुठे आहे लोकशाही, कुठे आहे संविधान? हे प्रश्न जरा भाजपच्या मंत्र्यांना सुद्धा विचारायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यावी, त्यांना विचारायला पाहिजे. अमित शहाजींना विचारायला पाहिजेत. का विचारू नाहीत? राऊत साहेब, आणखी एक प्रश्न आहे. राऊत साहेब, एक प्रश्न आहे की शिंदे शिवसेनेचे काही नेते असं म्हणत आहेत की 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्या दिवशी नक्कीच काहीतरी वेगळं घडेल. हो, वेगळं असं घडेल की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे. त्यांनी बहुतेक पाठीत खंजीर खुपसण्याचे सुरे तयार करून ठेवले असते. बरं, दुसरं ते काही करू शकत नाही वेगळं. या सगळ्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीमध्ये त्यांच्या पाठीत खंजीरच खुपसलेलं आहे. ते दिल्लीचे घरगडी झालेले आहेत ते सगळे. मी या क्षणी खात्रीने सांगतो की ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतलेली आहे. साहेब, आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. काय ऑनलाईन बैठकीमध्ये हो, मग ऑनलाईन पूजा आणि आरत्याही करता ना तुम्ही. कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी आईची शपथ घेतली, कोणी तुळजा भवानीची शपथ घेतली, कोणी साईबाबांची शपथ घेतली. हां, म्हणजे एका प्रकारे वेगळ्या शपथविधी सोहळा. नाही म्हणजे साहेब या सगळ्या शपथा त्यांनी स्वतःहून घेतलेल्या असल्यामुळे आणि ते हिंदुत्ववादी असल्यामुळे ते हिंदुत्वाचं पालन करतील, मला खात्री आहे. सर, सामनामध्ये आज तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती प्रहार केले. देशातील आंतरराष्ट्रीय तर शिवसेना उभाटाचा 60वा वर्धापन दिवस 19 जूनला साजरा केला जातो आणि या वर्धापन दिनाची जय्यत तयारी शिवसेना उभाटा पक्षाकडून केली जाते. या वर्धापन दिन सोहळ्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत आणि या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे पक्षफुटीच्या चर्चांवरती नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. तर उद्धव ठाकरेंनी रविवारी बोलवलेल्या बैठकीला गैरहजर असणारे खासदार या वर्धापन दिन सोहळ्याला तरी हजर राहणार का याची सगळ्यांना उत्सुकता आहे. दरम्यान इकडे महायुतीमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लोकभवनमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. लोकभवनात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता वरिष्ठ सूत्रांकडून वर्तवली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे आणि लोकभवनातील बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून 20 जून 2022 रोजी बंड केलं आणि त्यानंतरच महाराष्ट्रात सत्तापालट होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळलेलं होतं. उद्धव ठाकरेंसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. आता पुन्हा एकदा जून महिन्यातच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.